मित्र या नात्याची प्रत्येकाच्या मनात एक खास जागा असते, जशी माझ्या मनात तुझ्यासाठी आहे. मला माहित नाही माझं आणि सलीलचं लग्न होईल न होईल, पण त्यामुळे ती जागा कधीही रिप्लेस होऊ शकत नाही. माझ्या आयुष्यात होणारा हा खूप महत्त्वाचा बदल सगळ्यांनाच खूप चांगला वाटतोय, पण तो खरंच माझ्यासाठी चांगला आहे की नाही हे मला नाही ठरवता येते. ते सांगणारा तो आरसा तू आहेस विक्रांत. सॉरी, मी म्हटलं सॉरी. कशाबद्दल? आज हॉस्पिटलला येऊ शकले नाही ना, आणि फोनही करू शकले नाही. म्हणजे मी एकदा केला होता फोन, पण आय थिंक तू सर्जरीमध्ये बिझी होतास. नंतर काही ना काही घडत गेलं आणि मग मला फोनच करता नाही आला, म्हणून सॉरी. इट्स ओके. सुरुवातीला होईल जरा त्रास, नंतर होईल सवय. मला सारिका म्हणाली तू एकटा होतास ना, आज आत्या पण आल्या नव्हत्या, खूप प्रेशर आलं असेल ना. खूप चिडचिड झाली ना माझ्यामुळे. मानसी, मी का चिडेन? तू वागलीस का चिडण्यासारखं? नाही ना. मग अजूनही चिडलायस? मी चिडलो वगैरे काही नाही. थँक गॉड. ऐक ना, आज सलीलची आई आली होती मला बघायला. त्यांच्याशी गप्पा मारण्यात आणि बोलण्यात इतका वेळ गेला की बघ मानसी, मला वाटतं की तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू फोन कर, तुला जमेल तेव्हा तू ये. माझं काहीच म्हणणं नाही. आणि हे बघ, मी आता फोन ठेवतो, मला लवकर निघायचं सकाळी. ओके? थकलोय मी दिवसभर हॉस्पिटलमध्ये. बाय. सर्जरीज कशा झाल्या? व्यवस्थित, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. गुड. बरं मला सांग, काल तू एकटाच होतास का? म्हणजे मानसी नव्हती आली? हो, ती नव्हती आली. का? म्हणजे कळवलं होतं तिने? हां, तिचा कॉल आला होता, पण मी रिसीव्ह नाही करू शकलो. पण आज येणार आहे ती. सलीलची आई आली आहे भेटायला. ते सगळे आपल्याच घरी होते. आपल्या घरी? त्यांना सगळ्यांना भेटायचंय म्हणून. सॉरी. आपलं घर म्हणजे ना उत्साहाचा महामेरू आहे. ठीक आहे, बरं ऐक, आता सांगते मी तुला. आज ती काही यायची नाही. आय बेट ऑन इट. अरे सासूबाई आलेत ना, त्यामुळे त्यांच्या मनासारखं वागावं लागेल तिला आत्ता तरी. बरं ऐक, ती आल्यावर तिच्याशी ह्या गोष्टी नीट बोलून घे, म्हणजे तिचं पुढे काय कसं मग आपल्याला त्याप्रमाणे आखणी करता येईल. हो आत्या, पण तुला इतकी घाई काय? आणि तिच्या लग्नाची तारीख ठरली की आपल्याला कळेलच ना, तेव्हा पाहू काय ते. प्रोफेशनल कामामध्ये थोडं रुथलेस व्हावं लागतं विक्रांत. आपलं काम अडता कामा नये. खरं सांगू का, मानसी असणार नाही याचं सगळ्यात जास्त दुःख मलाच होतं. पण काय करू, शेवटी तिचं लाईफ आहे, त्यामुळे शी हॅज टू टेक द डिसिजन. निर्णय असेल तो तिचा असेल. खरं तर मला खूप अपेक्षा होत्या तिच्याकडून, पण तिचं आयुष्य आहे, निर्णय तिलाच घ्यायचे. आत्या, मी कॉन्फरन्सला जाणार आहे. पुण्याला? हो. पण उद्या आहे ना? उद्या. ओके, मला कळलं तू विषय बदललास तो. पण जितक्या लवकर तिच्याशी बोलून तू सोक्षमोक्ष लावशील तेवढं अधिक चांगलं होईल विक्रांत.
खरंच खूप गोड आहे दळवी कुटुंब. चला म्हणजे आता तुला कळलं असेल की मी तुला काय एवढा थांब 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 म्हणत होतो. खरं सांगू, मला ना आता बँगलोरला जावंसच वाटत नाहीये. अगं मग नको जाऊ आई. किंवा मग आपण तिघही जाऊया. काय मानसी? चांगली कल्पना आहे, पण आत्ता मात्र मला निघावं लागेल. सॉरी काकू, पण आज मला हॉस्पिटलला जावं लागेल. कालही सुट्टी झाली ना. जायलाच हवंय का? किंवा मी बोलू का विक्रांतशी? तो नाही म्हणणार नाही. नाही तसं नको, मी आज जाऊनच येते. तू थोडा वेळ जाऊन घरी ये. मलाही आता बँगलोरला जावं लागेल ना. निदान मी इथे आहे तेवढा वेळ तरी सत्कारणी लागू दे. चालेल. तू येईपर्यंत मला करमेल असं वाटत नाही, पण मी प्रयत्न करीन. मानसी तू जाशील ना व्यवस्थित? हो हो, डोंट वरी. बाय. निघते मी. बाय. बाय. मानसी संध्याकाळी येशील ना घरी? मी न्यायला येईन. बाय. चला चला. हो, त्यासाठी मला ती फाईल पाहावी लागेल. ती माझ्या हातात आली नाहीये अजून. कुलकर्णी, हो ती फाईल पाहिल्यावर मला कळेल ना. मी कळवतो तुम्हाला. ओके. तू खरंच आलीस? मी येणारच होते. कशी आहेस? माझं जाऊ दे, आधी तू सांग. तू कसा आहेस? बरं आहे. तू तू सकाळी घरी येणार होतीस, मला सांगितलं का नाही? काल रात्री फोन कोणी लवकर ठेवला? खूप चिडचिड झाली ना काल. का ते माहित नाही, पण जाऊ दे. आता शांत आहेस ना? बरं माझं सोड. मला खरं खरं सांग, तुला कसं वाटतंय? नक्की नाही माहित, पण असं सगळं फास्ट घडतंय असं वाटतंय. नाही, मला इतकंच हवंय की आर यू हॅपी? हॅपी आहे, पण माहित नाही का, एकदम असं अचानक बांधल्यासारखं वाटतंय. असायला काय झालं? मानसी, तुला खरंच वाटत नाही की तुझी चूक झालीये? ते माझं सासर आहे, त्याच्यामुळे ओळख करून द्यायचा मान माझाच होता, बरोबर ना? कसला मान आणि कसलं काय ताई? हे बघ, तुझा मान तुला लग्नात मिळणार आहे. आणि बाय द वे, ते तिथे येत आहेत हे विक्रांतला सुद्धा माहित नव्हतं. विक्रांतला काय माहिती होतं काय माहिती नव्हतं ह्याच्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये मानसी.